रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाह्य विचार काय आहेत की भगवंताला काय आवडतं याचं चिंतन करत असताना बाह्यांगाचा विचार नाथ महाराजांनी सांगितलेला आहे. कुठलाही संप्रदाय हा त्यांच्या बाह्यवेशावरून लक्षात घेता येतो. तुम्ही बघा, हल्ली हल्ली काही 50-100 वर्षामध्ये जो इस्कॉन नावाचा संप्रदाय कृष्ण भक्ती सगळ्या जगभर पसरवतोय, या साधकांच्याकडे बघितल्या लक्षात येतं हा कुठला आहे, इस्कॉन. बरोबर. पण वारकरी लक्षात येतो का? त्याच्या गळ्यात माळ बघावी लागते. लक्षात घ्या, कधी कधी गंध वारकऱ्याचं असतं पण गळ्यात माळ नसते. अशी खूप माणसं बघितली आहेत की जे वारकऱ्यांमध्ये आहेत, सगळं चालू आहे पण वारकरी असल्याचं भासवतात. यांनी काय होत आहे, मग त्याची एखादी चुकीची कृती सगळ्या वारकऱ्यांना आरोपित करते, वारकऱ्यांवरती आरोप करण्यासाठी भाग पडते. बाह्य विषय आणि अंतर्विषय या दोन्हींचाही विचार या अभंगामध्ये नाथ महाराजांनी केलाय. हा अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. वारकऱ्यांनी काय करावं, काय करू नये याचा विचार या अभंगामध्ये आपल्याला ऐकायचा आहे, श्रवण करायचं. पण वारकऱ्यांची आचारसंहिता सांगत असताना नाथ महाराजांनी तीच गोष्ट मुलाम्याखाली दाबून आपल्या समोर मांडलेली आहे. शास्त्र असं सांगतं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. माणसानं सत्य बोलावं पण ते प्रिय वेष्टनामध्ये बोलावं. नुकतंच आता विधानसभेचे इलेक्शन होऊन गेले, लोकसभेचे त्याच्या आधी झाले. बरोबर. एखाद्या तगड्या उमेदवाराच्या समोर जर का एखादा सामान्य उमेदवार उभा राहिला आणि त्याचा कार्यकर्ता जर म्हणू लागला, साहेब तुम्ही उभं राहू नका नाही तर पडाल, त्याने खोटं बोललाय का? त्यांनी सगळी परिस्थिती जाणली. हा जर याच्या समोर उभा राहिला तर हा पडणार आहे, पण त्या नेत्याला या कार्यकर्त्याचा राग येऊ शकतो. सत्य बोललाय पण अप्रिय सत्य बोललाय, त्याला राग येऊ शकतो की मी उभा राहतोय आणि मला सुरुवातीलाच पडाल असं म्हणताय. मग काय प्रिय बोलायचं कसं? तर साहेब समोरचा उमेदवार तगडा आहे बरं का, आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतील, याचा अर्थ तुम्ही पडणारे असाच आहे. लक्षात घ्या, याचा अर्थ तुम्ही पडणारे हाच होतो, पण प्रियतेच्या वेष्टनामध्ये तो मांडलेला आहे. नाथ महाराजांनी सुद्धा त्यांचा कटाक्ष हा वारकरी सांप्रदायिक लोकांवरती आहे की त्याने असं वागलं पाहिजे, परंतु ही भूमिका मांडत असताना भगवंताला मध्ये घेतलं आणि सांगितलं भगवंताला असं आवडतंय म्हणून तुम्ही असं वागलं पाहिजे. हा विचार लोकांना पटण्यासारखा वाटला. रागावून बोलण्यापेक्षा समजावून सांगणं नाथ महाराजांना योग्य वाटलं आणि म्हणून नाथ महाराज अशा पद्धतीनं हा विषय मांडते झाले आणि देवाची आवड सांगण्यामध्ये प्रवृत्त झाले. अभंगाच्या पहिल्या आवडे देवासी, आवडे देवासी, तो ऐका प्रकार, तो ऐका प्रकार, तो ऐका प्रकार. आवडे देवासी, कळवा आवडे
प्रकार तुम्ही ऐका. मी आपल्याला सांगितलं हा अभंग थोडा वेगळा आहे, उपदेशपर अभंग होऊ शकला असता की तुम्ही असं करा, पण नाथ महाराजांनी भगवंताच्या आडून आपल्याला महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. कधी कधी सरळ गोष्टी सांगितलेल्या कळत नाही, आडून सांगाव्या लागतात, तेव्हा लोकांना कळत असतात. देवाची आवड नाथ महाराजांनी सांगितले की देवाला काय आवडतं ऐका. आवडे देवासी, देवासी काय आवडे ते ऐका. आता देवासी काय आवडे म्हणजे कोणत्या देवाशी आवडे हा पण महत्वाचा प्रश्न आहे. कारण नाथ महाराजांसारखे संत कुठल्याही देवाच्या मागे लागतील असं नाहीये. किंबहुना चेंद्री हिंद्री देवतांचं एक प्रकारे निषेधच त्यांनी केलेला आपण त्यांच्या प्रमाणांवरून पाहू शकतो. तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, ह्या सगळ्या लोकांनी, या सगळ्या संतांनी आपल्याला अशा कुठल्याही देवतेच्या नादी लागायचं नाही असाच उपदेश केलेला आहे. शेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाजी रडते मागती शिते, अवदान आपुले इच्छे अणिका पिढी काय ते देईल बराडी. अशा पद्धतीनं संत महात्म्यांनी अशी टीका या इतर देवतांवरती, देवींवरती केलेली आहे. त्यामुळे देवासी काय आवडे हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा कोण बोलताय तर एकनाथ महाराज बोलतायत. मग एकनाथ महाराजांच्या दृष्टीने देवाची आवड सांगण्यामध्ये जर नाथ महाराज प्रवृत्त झाले असतील तर कोणता देव, तर पांडुरंगाच्या शिवाय नाथ महाराजांच्यासाठी कोणताही देव महत्वाचा नाहीये. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अनेक प्रमाणात त्याच्या संबंधानं देता येतील. जेव्हा बघा, देवा माझे मन लागो तुझे चरणी, नाथ महाराज इतर कोणालाही मागणार नाहीत, ते फक्त पांडुरंगाला मागणार आहेत. हा, आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे बिना जीवा सुख नव्हे. तुकोबाराय फक्त एक देव करून घ्यावा म्हणजे इतर कोणत्याही देवतांच्या नादी लागणार नाहीत. पांडुरंगाच्याच समोर हा पांडुरंगाच्याच संबंधाने हा विचार तुकोबाराय सांगतात. म्हणून सगळ्या संतांचा विचार करा, एकाच देवाची उपासना करायची. गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, अगुणी एका, सगुणी एका, गुणातीत देखो एका, जनी एका, वनी एका, निरंजनी देखो एका, संत जना पडिये एका, जनार्दना कडिये एका. नाथ महाराज सांगतात त्या एकाच चिंतन करायचं. एक धरिला चित्ती, मग
कोण? आम्ही रखुमाईचा पती. याचंही विश्लेषण तुकोबारायांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून संतांचा विचार देव जेव्हा चांगल्या अर्थानं येतो तेव्हा फक्त आणि फक्त देव म्हणजे पांडुरंग विठ्ठल, याच्याशिवाय दुसरा देव कोणी त्यांना दिसत नाही. नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. विठ्ठला वाचुनी अनेकांचे ध्यान, नाही आम्हा चिंतन तुझी याचे. आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, कुळधर्म समस्त विठ्ठल देव. विठ्ठला वाचुनी नेणो क्रिया कर्म, विठ्ठला वाचुनी धर्म तुझा नाही. एका जनार्दनी विठ्ठल भरला, भरुनी उरला पंढरीये. त्या एकाच देवाचं चिंतन करायला सांगितलंय. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. फक्त त्याच्याबद्दल बोलायचं, बोलण्याची नाही. आता देवाविण काही, देवाच्या शिवाय दुसरं काही बोलायचं नाही, फक्त त्याच्याच बद्दल बोलायचं. कारण भगवंतानंच ही व्याख्या सांगितली आहे. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता तीनाव. फक्त माझ्याबद्दल बोलायचं आहे, माझंच चिंतन करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं जर भगवंतानं हे भक्तीचं स्वरूप सांगितलेलं असेल तर हीच भूमिका संत महात्मे वठवत असतात आणि तशा पद्धतीनं क्रिया करत असतात. नाथ महाराजांच्या दृष्टीनं देव दुसरा कुठलाही नाही, पांडुरंगाशिवाय दुसरा कोणताही देव नाही. म्हणून देवाची आवड सांगत असताना पांडुरंगाची आवड सांगतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाथ महाराज पांडुरंगाची आवड सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार. निवेदन करतायत नाथ महाराज. एखादी गोष्ट जर का एखाद्याला सांगायची असेल आणि ती अत्यंत महत्वाची असेल तर आपण म्हणतो ऐका, बघा, इकडे लक्ष द्या. आता हे जेव्हा मी बोललो तेव्हा ज्यांचं ज्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं, जे मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते, ते लगेच माझ्याकडे बघू लागले. ऐका म्हणण्याचा हा फायदा आहे. शिक्षक जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा शिकवताना महत्वाचं प्रमेय, एखादा महत्वाचा सिद्धांत सांगायचा असेल तर तो काय म्हणतात, ते म्हणतात इकडं लक्ष द्या, ऐका, बघा. बरं, ही काही परंपरा आजची असं समजू नका. ज्ञानोबाराय सुद्धा हीच भूमिका वठवतात. ज्ञानोबाराय सांगतात, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञातर माझे उघड ऐका, परी प्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांचा समाजी. देयावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. देयावे अवधान ही माझी, इकडे लक्ष द्या, अशा पद्धतीने मी तुम्हाला विनंती करत आहे. म्हणजे काय, ज्ञानोबाराय महत्वाचा विषय मांडताना ही वाक्य रचना करतात. संत महत्वाची गोष्ट सांगत असताना हीच भूमिका वठवतात की ऐका, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आता ऐका प्रकार, या ऐका या शब्दावरून आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की एकनाथ महाराज हे कुठल्या एका व्यक्तीला उपदेश करत नाहीये, तर सर्वसमावेशक हा उपदेश आहे. किंवा सर्वसमावेशक नाथ महाराज बोलतायत की मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं ते ऐका. आणि उत्तरार्धामध्ये सांगितलं देवाची आवड पहिली सांगितली, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस देवाच्या नामाचा उच्चार करणं हे देवाला आवडतं असं नाथ महाराजांनी सांगितलंय. आता मुद्दा असा आहे की एकनाथ महाराजांना देवाला काय आवडतं हे माहीत असण्याचं काय कारण आहे. मुद्दा काय आहे की एकनाथ महाराजांना देवाला काय आवडतं हे माहीत असण्याचं काय कारण आहे. मी माझ्या दृष्टीनं 3 गोष्टी महत्वाच्या समजतो आणि त्या दृष्टीनं आपण थोडंसं चिंतन त्याचं करूयात. देव आणि भक्त यांचं प्रेमाचं नातं असतं. एकनाथ महाराज भक्त आहेत, पांडुरंग परमात्मा देव आहे. एकनाथ महाराज उपासक आहे, परमात्मा उपास्य आहे. आणि हे उपास्य उपासकाचा जो भाव असतो, भक्त आणि देवाचा जो भाव असतो, एकमेकांच्या संबंधानं प्रेमाचं नातं या दोघांमध्ये असतं. आणि प्रेमाचं नातं जेव्हा असतं तेव्हा देवाणघेवाण होत असते. एखाद्यामध्ये प्रेम आहे किंवा 2 व्यक्तींमध्ये, 2 कुटुंबामध्ये प्रेम आहे, हे कसं ओळखायचं, तर त्याच्यामध्ये काहीतरी देवाणघेवाण होत असते. आणि देवाणघेवाण होत असेल की लक्षात घ्यायचं यांचं नातं चांगलं आहे, म्हणजे यांचं एकमेकांशी प्रेम आहे, जमतं असं आपण म्हणतो व्यवहारामध्ये. त्याच्यामुळे जर आपण व्याख्या बघितली प्रेमाची तर ती अशाच पद्धतीची पाहायला मिळते. काय सांगितलंय शास्त्रकारांनी, असं सांगितलेलं आहे, ददाती प्रतिगृह्णाती गृह्यमख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. ददाती प्रतिगृह्णाती, प्रेम जेव्हा निर्माण होत असतं तेव्हा काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. गुह्यम अख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला सांगितल्या जातं आणि त्याच्याकडून ते विचारून घेतल्या जातं, जाणून घेतल्या जातं. भुंक्ते भोजयते चैव, आपण त्याच्याकडे जेवायला जातो आणि त्याला आपल्याकडे जेवायला बोलवतो. ही 6 लक्षणं प्रेमाची सांगितलेली आहेत. आणि ही 6 लक्षणांचा विचार न करता केवळ मधल्या 2 लक्षणांचा विचार करा. गुह्यमख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य आपल्या आपल्या प्रेमास्पदाला सांगायचं आणि त्याच्या मनातलं गुह्य जाणून घ्यायचं. हा भाव जो आहे हा देव आणि भक्ताचा आहे. देव आणि भक्ताचं नातं हे अत्यंत पवित्र आहे आणि एकमेकांच्या वरती प्रेमाचं दोघांचं नातं आहे. त्यामुळे संतांना काय म्हणायचं आहे किंवा संतांची काय भूमिका आहे देवाला आणि देवाची काय भूमिका आहे ही आपण संतांना विचारू शकतो.
नाथ महाराज फार सुंदर वर्णन करतात. संतांचा महिमा देवची जाणे, 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 संतांचा महिमा देवची जाणे. देवाची गोडी संतासी पुसणे, देवाची गोडी संतासी पुसणे, ऐशी आवडी एकमेका, 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 ऐशी आवडी एकमेका. संतांचा महिमा देवची जाणे, देवाची गोडी संतासी पुसणे, ऐसी आवडी एकमेका, परस्परे लोहे सुटिका. नाथ महाराज म्हणतात, देवाचा महिमा जाणून घ्यायचा असेल तर संतांना विचारा, आणि संतांचा महिमा जाणून घ्यायचा असेल तर देवाला विचारा. म्हणजे देव आणि भक्तामध्ये अन्योन्यतेचं नातं असतं, आणि त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होत असते. न जाणो कधी नाथ महाराज देवाबरोबर चर्चा करत असताना देवाने नाथ महाराजांना सांगितलं असेल, नाथ महाराज मला हे आवडतं बरं का, आणि ह्या गोष्टी आवडतात. अशा पद्धतीचं कदाचित त्या दोघांमध्ये जर का विचारमंथन झालेलं असेल, त्या दोघांमध्ये चर्चा झाली असेल, आणि त्यामुळे नाथ महाराज सांगू शकतात की देवाला काय आवडतं. आता काही जण म्हणतील, मग ठीक आहे, एकनाथ महाराज जर भक्त आहेत तर एकनाथ महाराजांसारखे अन्य भरपूर भक्त आहेत, मग त्या लोकांनी का नाही सांगितलं, त्या इतरांनी का आपल्याला सांगितलं नाही की देवाची आवड काय आहे. मग त्याच्यासाठी एक पुढचं पाऊल आपल्याला बघावं लागतं, उचलावं लागतं, की एकनाथ महाराज हे देवाची आवड सांगू शकतात. याचं पहिलं कारण ते देवाचे भक्त आहेत, देव आणि भक्तामध्ये प्रेमाचं नातं असतं, विचारांची देवाणघेवाण होते, म्हणून एकनाथ महाराज हे आपल्याला सांगू शकतात. दुसरं कारण महत्वाचं असं आहे की एकनाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात, कारण एकनाथ महाराज हे स्वतःच देव आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराज म्हणजे महाविष्णूचे अवतार आहेत. एकनाथ महाराजांना महाविष्णूचा अवतार अनेकांनी म्हटलेला आहे. एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले तुका विप्र महाराज असतील, ते सुद्धा नाथ महाराजांचा उल्लेख महाविष्णूचा अवतार असं करतात. आणखी नाथ महाराजांच्या संबंधाने अनेक नमन श्लोक जे काही लिहिल्या गेलेलं आहे, त्या सगळ्यांमध्ये एकनाथ महाराजांचं वर्णन महाविष्णूचा अवतार असं केलेलं आहे. एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतले असणारे कृष्णदयाळन महाराज यांनी एकनाथ महाराजांचं एक दशक लिहिलेलं आहे. त्या दशकांच्या माध्यमातून, त्या 10 श्लोकांच्या माध्यमातून एक प्रकारे नाथ महाराजांचं अतिशय सूक्ष्म आणि संक्षिप्त असं चरित्रच त्यांनी लिहिलेलं आहे. त्या प्रत्येक चरणाचं, प्रत्येक श्लोकाचे शेवटची जी ओळ आहे ती अशी आहे, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी, यत पुण्य कीर्ती सरिता कलिदोषनाशी, यत संप्रदाय परमामृत दे जनासी, जो कावरे जडमुढा भजने चितारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. याचा अर्थ काय आहे? श्री एकनाथ विबुधा भरणावतारी हा सलग शब्द आहे. याचा अर्थ जर का बघायचा असेल तर त्याची फोड करावी लागेल. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी. श्री एकनाथ महाराज म्हणजे विबुध म्हणजे देव, आभरण म्हणजे आभूषण, देवांचा आभूषण असणारा महाविष्णू आणि त्याचे अवतारी आहेत. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी म्हणजे एकनाथ महाराज हे महाविष्णूचा अवतार आहेत. अशाच पद्धतीचा विचार हा कृष्णदयाळन महाराजांनी सांगितलेला आहे. निळोबाराय सुद्धा नाथ महाराजांचं वर्णन करताना बोलतात, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, स्वयंवन माळी अवतरले, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी, स्वयंवन माळी अवतरले, नाथ महाराजांचं वर्णन करताना बोलतात, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदास
भानुदासाची कुळी. एकनाथ महाराज म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, जे भानुदास महाराजांच्या कुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. भानुदास प्रत्येक ठिकाणी भानुदास महाराजांचं वर्णन आहे, लक्षात घ्या. भानुदास महाराज असे संत आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला पंढरपुरामध्ये पांडुरंगाचं दर्शन घेता येतं. वारकरी सांप्रदायिक लोकांना आपल्या संतांचा इतिहासच माहिती नाही, फक्त काही ठराविक नावं माहिती आहेत. आम्हाला ज्ञानोबा तुकोबा ही संत माहिती आहेत, कारण ज्ञानोबा तुकाराम भजन आहे. आम्हाला भानुदास एकनाथ माहिती आहे, भजन माहिती आहे, एकनाथ महाराज माहिती आहेत, पण भानुदास महाराज माहिती नाहीत. भानुदास महाराज म्हणजे ज्यांच्यामुळे पंढरपुरामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. मोठी कथा आहे, कथा आपली सांगून वेळ घेणार नाही. भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे पणजोबा, आणि त्यांनी कर्नाटकात नेलेली भगवान विठ्ठलाची मूर्ती ही पुन्हा पंढरपुरामध्ये आणली आणि त्यांच्या हस्ते पुनर्स्थापना झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर पांडुरंगाची मूर्ती गेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पांडुरंग उपलब्ध आहे आपल्याला दर्शनार्थ. हे आपल्यावरती भानुदास महाराजांचे उपकार आहेत. आणि अशा पद्धतीने अशा थोर संतांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झालेला आहे. म्हणून सगळे संत म्हणतात की भानुदास महाराजांच्या कुळामध्ये नाथ महाराज अवतीर्ण झालेले आहेत. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरले. वनमाळी म्हणजे महाविष्णू. एकनाथ महाराज हे प्रत्यक्ष महाविष्णू आहेत. आता एकनाथ महाराज जर का प्रत्यक्ष महाविष्णू आहेत तर महाविष्णूला काय आवडतं? कारण महाविष्णू म्हणजेच विठ्ठल आहे, महाविष्णू म्हणजेच राम आहे, महाविष्णू म्हणजेच कृष्ण आहे. कुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. गोकुळाहून जो आलेला आहे पंढरपुरामध्ये तो म्हणजे कृष्ण, तोच विठ्ठल आहे आणि तोच राम आहे आणि तो महाविष्णूचा अवतार आहे. त्यामुळे नाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार ठरतात. एकनाथ महाराज जर का महाविष्णूचे अवतार आहेत आणि पांडुरंग जर का महाविष्णू आहे तर पांडुरंगाची काय आवड आहे नाथ महाराज सांगू शकणार नाहीत का? एकनाथ महाराज सांगू शकतात. दुसरं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे स्वतः महाविष्णू आहेत, म्हणून ते महाविष्णूची आवड सांगू शकतात. दोन आपण गोष्टी बघितल्या. एकनाथ महाराजांना देवाची आवड माहिती आहे, याचं पहिलं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे देवाचे भक्त आहेत. भक्त आणि देवामध्ये संवाद होत असतो आणि म्हणून भक्ताला देवाला काय आवडतं हे माहिती असू शकतं, म्हणून एकनाथ महाराजांना माहिती आहे. पण त्याच्यावरती प्रश्न निर्माण झाला की इतरही भक्त आहेत, मग इतर भक्तांनी का सांगितलं नाही, अशा विशेषत्वानं वर्णन केलेलं नाही? तर त्याचं दुसरं कारण आपण बघितलं की इतर संत हे महाविष्णू स्वतः नाही आहेत. मग महाविष्णू नसल्यामुळे ते सांगू शकत नाहीत. काही जण म्हणतील आमच्याकडे अशी प्रमाण आहेत, काही जण असं म्हणतील की इतर विठ्ठल विठ्ठल महेश महाराज इथे कार्यक्रमाला आल्यामुळे आमच्या दोन गुरुबंधूंची भेट झाली आज बरं का. आमचे हरिभक्तीपरायण अमर महाराज, आता अजून संन्यास नाही घेतला म्हणून अमर महाराज ब्रह्मचारी म्हणून त्यांची सेवा ते देत आहेत. ऋषिकेशला मोठं कार्य त्यांचं सुरू आहे, चालू. बरोबर बरोबर. त्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण कुंभार महाराज आहेत. ते आता अनेक काही गोष्टी असतात, आता ते त्यांनी अभ्यास केलाय वैदिक, मला वाटतं आपल्या आयुर्वेदामध्ये अध्ययन केलेलं आहे. आणि हे दोन आमचे गुरुबंधू आहेत. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना हे आमच्या दोघही जण बरोबर होते. आणि दोन गुरुबंधूंची भेट त्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमामध्ये झाली, याचा विशेष आनंद आहे. आमचे ॲडव्होकेट चौगुले साहेब आहेत, सास्तूरची ही सगळी मंडळी आलेली आहेत, बरीच मंडळी परिसरातून आलेली आहेत. मी बऱ्याच जणांना ओळखतो, पण सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही किंवा प्रत्येकाचं नाव सुद्धा माहीत असण्याचं काही कारण नाही. ही सर्व ब्रह्मचारी मंडळी महाराज आहेत. आपण सर्व परिसरातली मंडळी उपस्थित आहे याचा निश्चितपणे समाधान आहे. सो आपला विषय सुरू होता की एकनाथ महाराजांना देवाची आवड माहीत असण्याचं कारण काय. पहिलं कारण, एकनाथ महाराज हे देवाचे भक्त आहेत आणि देव आणि भक्तामध्ये संवाद होत असतो, म्हणून भक्ताला आपल्या उपास्याला काय आवडतं
हे माहीत असू शकतं, हे पहिलं कारण. दुसरं कारण एकनाथ महाराजांना माहिती असण्याचं, कारण एकनाथ महाराज हे स्वतः महाविष्णू आहेत. मग महाविष्णूला काय आवडतं हे महाविष्णू जाणणार नाही तर कोण जाणणार? मग काही जण असा विचार करू शकतात की एकनाथ महाराज महाविष्णू आहेत, मान्य आहे, पण आणखीही संतांचा महाविष्णू म्हणून उल्लेख केलेला आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबारायांचा उल्लेख हा महाविष्णूचा अवतार म्हणून केलेला आहे. बरोबर. तुका विष्णू नाही तुझा, तुकोबारायांचा उल्लेख काय केलाय? विष्णू म्हणून केलेला आहे. मग आता काय झालं? भक्तांपैकी एकनाथ महाराज देव आहेत म्हणून वेगळा भाग झाला, कारण ते महाविष्णूचे अवतार आहेत. आता महाविष्णूचे अवतार तिघ जण झाले, ते तिघही महाविष्णूचे अवतार आहेत अशी संतांची वचन आहेत, प्रमाण आहेत. मग आता एकनाथ महाराज या दोघांच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगू शकतात? त्याचं कारण असं आहे, तिसरं कारण आणि महत्वाचं कारण असं आहे, ज्याचा एखाद्याशी बहुत कालपर्यंत संपर्क येतो त्याची आवड सांगण्यामध्ये तो तत्पर असू शकतो, त्याची आवड तो यथार्थतेनं सांगू शकतो. तुकोबाराय सुद्धा विष्णूचे अवतार आहेत, ज्ञानोबाराय महाविष्णूचे अवतार आहेत, नाथ महाराज महाविष्णूचे अवतार आहेत. पण एकनाथ महाराजांचं वेगळेपण त्याच्यामध्ये आणखी काय आहे की इतर संतांकडे म्हणजे इतर दोघांच्याकडे भगवंत रावला नाही. कदाचित काही सेवा केली असेल, काही चमत्कार त्यांच्या माध्यमातून झाले असतील, परंतु एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा काही एखाद दुसऱ्या प्रसंगाला थांबला नाही, एखाद दुसऱ्या दिवसासाठी नाही, एखाद दुसऱ्या वर्षासाठी नाही. तब्बल 36 वर्ष परमात्मा एकनाथ महाराजांच्याकडे राबला. आपण मराठवाड्यातली मंडळी आहेत, आपल्यापैकी बरीच जण येत असतील, परंतु हा परिसर जो आहे हा पैठणकडे जरा दुर्लक्ष करणारा वर्ग आहे बरं का. मला माहिती आहे इकडच्या भागातून पैठणला माणसं येत नाहीत. आपण या आणि मग आपल्याला कळेल नाथ महाराजांचं काय ऐश्वर्य. वारकरी संप्रदायातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी पैठणची, लक्षात ठेवा. आषाढी एकादशी वारकरी संप्रदायांचा महामेळावा भरतो. 12-13 लाख वारकरी त्या ठिकाणी जमतात. त्याच्या खालोखाल जर का महाराष्ट्राच्या पातळीवरती जर का वारकरी संप्रदायाचा महामेळा कुठे भरत असेल तर तो पैठणला भरतो. 7 ते 8 लाख वारकरी हे पैठणला नाथषष्ठीला येतात. बाहेरचे येतात, पश्चिम महाराष्ट्रातले येतात, पण मराठवाड्यातलेच येत नाही. मी या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो की सुरुवातीला आपण गाडीनं या, परंतु एकदा तरी नाथ महाराजांचं वैभव तिथे बघा, म्हणजे आपल्याला कळेल की नाथ महाराजांचं काय ऐश्वर्य आहे. असो, मी आपल्याला सांगतोय की एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा 36 वर्ष राबला. पहिले 12 वर्ष विठ्ठल हे नाम धारण करून नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन गायन करण्याची सेवा. पुढच्या 12 वर्षामध्ये केशव हे नाम धारण करून चंदन उगाळणं, देवपूजेमध्ये मदत करणं अशी सेवा. आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष रांजणामध्ये पाणी भरण्याची सेवा. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्यांची पाय. निळोबाराय नाथ महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतात, भगवंत स्वतः किंवा कावडीने आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, एक चिकाय वदावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी. अशा पद्धतीची आर्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून नाथ महाराजांच्याकडे परमात्मा 36 वर्ष राबला. म्हणजे परमात्म्याचा आणि नाथ महाराजांचा संबंध हा एखाद दुसऱ्या प्रसंगासाठी नाही, एखाद दुसऱ्या दिवसासाठी नाही, तर 36 वर्ष परमात्मा एकनाथ महाराजांच्या संपर्कात आणि एकनाथ महाराज परमात्म्याच्या अर्थात पांडुरंगाच्या त्या माणसा जेव्हा अनेक दिवसांपासून असते असतात त्यांना न सांगता कळत असते. एखाद्याची आवड आपल्याला, हे बघा, प्रत्येक जण आपली आवड काही सांगत नसतो तोंडाने, त्याची क्रिया त्याची आवड दर्शवत असते. मी उदाहरण देतो आपल्याला. पोपटाला काय खायला आवडतं सांगा, बोला. तुम्हाला सांगितलंय का त्यांनी कानात येऊन मला पेरू आवडतो? मग तुम्हाला कसं माहिती? त्याची क्रिया त्याची आवड दर्शवत असते. कदाचित कोणीतरी पहिल्यांदा बरेच फळं ठेवलेली असतील, त्यांनी कधीतरी पेरूची एखाद्याने चव घेतली असेल आणि पेरूच पूर्ण खाल्ला असेल, मग बाकीचे फळ आवडत नाहीत, मग पेरू आवडतो, हे लक्षात येऊ लागलं. बाकीचे सुद्धा तेच खाऊ लागले. मग सार्वत्रिक नियम काय झाला, तर पोपटाला पेरू आवडतो. याचा अर्थ पोपट म्हणत नाही मला पेरू आवडतो, तो त्याच्या क्रियेतून दाखवून देतो त्याची आवड काय आहे. बरोबर आहे? प्रत्येकाची आवड स्वतंत्र आहे. मी नेहमी सांगतो, ज्ञानोबारायांची फार सुंदर होईल. ज्ञानोबाराय कुठे लक्ष देतील सांगता येत नाही. एवढा बारकावा ज्ञानोबारायांसारखा आपल्याला पाहायला मिळणार नाही कुठे.
ज्ञानोबारायांचं लक्ष गायीच्या स्तनांवरती बसणाऱ्या एका गोचिडाकडे गेलं. पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेची या पदरा आड, प्रीते अभैरून गोचिड अशुद्ध काय न सेविती. ते गोचिड गायीच्या स्तनांवरती बसलेलं असतं. त्या गोचिडामध्ये आणि आत असणाऱ्या पवित्र आणि गोड दुधामध्ये फक्त एक पडदा आड असतो. ज्ञानोबाराय सांगतात पाशी त्वचेची या पदरा आड, परंतु ते गोड आणि पवित्र दूध याचा अभ्येर करून ते गोचिड रक्त पित नाही का? ज्ञानोबाराय विचारतात. का रक्त पितं? कारण त्याला दूध जरी चांगलं असलं हे माहीत असो किंवा नसो, त्याची आवड रक्त पिण्याची. मग याचा अर्थ गोचिडाला रक्त आवडतं, म्हणजे प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड असू शकते. कोणाला काही ना काहीतरी आवडू शकतं, पण त्याची क्रिया त्याची आवड दर्शवत असते. इथे भगवंत आणि नाथ महाराज 36 वर्ष जर का बरोबर असतील तर त्यांनी न सांगता तुम्हा कळू येते अंतर. हे जसं त्याच्या बाबतीत आहे तसं भक्तांच्याही बाबतीत आहे. देव काय करतो, काय करू शकतो हे सगळं भक्तांना कळत असतं. आणि त्यामुळे नाथ महाराजांनी देवाची आवड सांगितली. नाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात आणि म्हणून म्हणतात आवडे देवासी ऐका प्रकार. काय प्रकार आवडतो? तर नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताच्या नामाचा उच्चार रात्रंदिवस चालला पाहिजे. आणि रात्रंदिवस जर का भगवंताच्या नामाचा उच्चार झाला तर ते देवाला आवडतं. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्यानं आपल्यावरती प्रेम करावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर त्याच्या आवडीच्या गोष्टी केल्या तर तो आपल्यावर प्रेम करतो. सामान्य व्यावहारिक नियम आहे. आपण देवावरती प्रेम करतो, देवानेही आपल्यावरती प्रेम करावं असं जर का आपल्याला असं वाटत असेल तर आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. भगवंताच्या नामाचा उच्चार रात्रंदिवस केला पाहिजे. मुखामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही नसावं ही अपेक्षा आहे. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलंय भगवंताचं नाम अखंड घेतलं पाहिजे. हरिबोला देता हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्याग अंती हरिबोला, हरिबोला भांडता हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला, हरिबोला जनी हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला. कोणतीही क्रिया करत असताना भगवंताचं नाम आपल्या मुखातून आलं पाहिजे. रात्रंदिवस भगवंताच्या नामाचं महात्म्य काय आहे? भगवंताचं नाम अखंड मुखामध्ये धारण केलं तर भगवंतानं ठरवलं तरी तो आपलं काही वाईट करू शकत नाही. बरं का, मी काय बोलतोय? मी जबाबदारीनं बोलतोय. मी नारदाच्या गादीवरून बोलतोय आणि हे संतांनी सांगितलेल्या प्रमाणावरून बोलतोय. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलं भगवंताचं नाम मुखामध्ये जर आपण ठेवलं तर प्रत्यक्ष काळ काय, भगवंत सुद्धा एखाद्याला काही त्याचं वाईट चिंतू शकत नाही, चिंतला तरी काही करू शकत नाही, त्याच्याकडनं क्रिया होऊ शकत नाही. भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर कथा आली. कश्यप ऋषी आपल्याकडे एक ऋषी होऊन गेले. सगळ्या गोत्राचं मूळ कश्यप आहे. जेव्हा ब्राह्मण द्वारा आपण जेव्हा पूजा करतो सत्यनारायण किंवा काय, तर ब्राह्मण आपल्याला म्हणतात गोत्रोच्चार करा. आता बऱ्याच लोकांना माहितीच नसतं गोत्र काय आहे. गोत्र म्हणजे काय? ज्या ऋषीपासून आपली उत्पत्ती झालेली आहे ते आपलं गोत्र आहे, पण लोकांना माहिती नसतं. मग शेवटी पुजारी काय म्हणतो, तो ब्राह्मण काय म्हणतो, कश्यप गोत्रोत्पन्नोहम आणि नाव घ्या म्हणतो आणि पुढे मंत्र सांगतो किंवा संकल्प सांगतो. कश्यप गोत्रोत्पन्न हो म्हणण्याचं कारण असं आहे की सगळीच्या सगळी गोत्र ही कश्यप ऋषींच्या जवळ येऊन मिळतात. त्यामुळे खालच्यांचं नाव माहिती नसेल तर वरच्याचं घेतलं म्हणजे आपण त्याच कुळातले आहोत ते सिद्ध झालं. कश्यप ऋषी पासून निर्माण झालेली ही सगळी सृष्टी आहे. संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.